नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट। शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मिळू शकते इतकी नुकसान भरपाई। तर चला बघूया मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या शक्तिपीठ एक्सप्रेस सारखे मोठे प्रकल्प वेगाने सुरू आहेत, जे विदर्भापासून ते कोकणपर्यंत पसरलेले आहेत। हे महामार्ग राज्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण ते वाहतुकीला वेग देतात आणि अर्थव्यवस्थेला चालना देतात। पण या प्रकल्पामुळे अनेक गावातील शेतकरी प्रभावित होत आहे, ज्यांच्या जमिनी या मार्गासाठी अधिग्रहित केल्या जात आहेत। अशा शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य नुकसान भरपाई मिळते, जी कधी कधी लाखोंमध्ये असते। ही भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी अप्लाय ऑनलाईन करू शकतात, ज्यामुळे प्रक्रिया सोपी होते। काही जण या पैशाने नवीन जमीन घेतात किंवा लोन घेऊन व्यवसाय सुरू करतात, ज्यांचा EMI भरता येतात। या महामार्गाच्या मार्गावर येणाऱ्या गावांची संपूर्ण यादी पाहिली तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा भागामध्ये पसरलेले आहेत दिसते। ही यादी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, कारण त्यांना आपल्या गावची स्थिती कळते आणि नुकसान भरपाईची माहिती घेता येते। काही शेतकरी मोबाईल ॲप वापरून प्रकल्पाची अपडेट पाहतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर माहिती मिळते। शक्तिपीठ एक्सप्रेसची वैशिष्ट्ये। शक्तिपीठ एक्सप्रेसची वैशिष्ट्ये एक आधुनिक महामार्ग आहे, जो वेगवान वाहतुकीसाठी डिझाईन केलेला आहे। या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जमिनीवर अधिग्रहित होतात, पण बदल्यात भरपूर नुकसान भरपाई मिळते। ही भरपाई जमिनीच्या बाजारभावानुसार ठरलेली जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबासाठी चांगले भविष्य घडू शकतात। शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन घेताना जमिनीचा मोबदला 5 पट दिला जाऊ शकतो। साधारणपणे प्रति गुंठा 1.5 ते 3 लाख रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते। गावामध्ये ही रक्कम इतकी मोठी असते की शेतकरी नवीन घर बांधतात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी वापरतात। या प्रकल्पाच्या प्रभावामुळे गावामध्ये बदल घडतो, जसे की नवीन रस्ते आणि सुविधा येतात। शक्तिपीठ एक्सप्रेस गावची संपूर्ण यादी पाहता येते। महामार्ग वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जाते, ज्यामुळे हजारो शेतकरी प्रभावित होतात। भरपाईच्या पैशाने काही जण लोन घेऊन शेती सुधारतात, तर काही अप्लाय ऑनलाईन करून शेती योजनांचा लाभ घेतात। विदर्भातील प्रभावित गावे। विदर्भ हा भाग शक्तिपीठ एक्सप्रेससाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इथून महामार्ग सुरू होतो। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात अनेक गावं या महामार्गावर येतात, ज्यांच्या शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळू शकते। ही भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी मोबाईल ॲपचा वापर करू शकतात, ज्यामुळे कागदपत्र अपलोड करणं सोपं होईल। चला मित्रांनो, बघूया जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधून कोणकोणते गावामधून महामार्ग जाणार आहे। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल। मराठवाड्यातील प्रभावित गावे। मराठवाड्यातील शक्तिपीठ एक्सप्रेस गावाची संपूर्ण यादी पाहता नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अनेक गावे आहेत। इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात। काही जण अप्लाय ऑनलाईन करून अतिरिक्त मदत मागतात। चला मित्रांनो, बघूया मराठवाड्यातील जिल्हे आणि त्यांच्या जिल्ह्यानुसार कोणते गावातून महामार्ग जाणार आहे। मी स्क्रीनवर दाखवून देईल। पश्चिम महाराष्ट्रातील गावे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ एक्सप्रेस गावची संपूर्ण यादी आहे। तिथल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाल्याने ते EMI भरून नवीन यंत्रसामग्री घेतात। चला मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधले कोणकोणते गावातून महामार्ग जाणार आहे त्याचा स्क्रीनवर तक्ता दाखवून देईल। कोकणातील प्रभावित गावे। कोकणात सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात काही गावे शक्तिपीठ एक्सप्रेसने प्रभावित आहेत। इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, जी ते मोबाईलवरून ॲपवरून ट्रॅक करू शकतात। जिल्हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईन आणि ज्या जिल्ह्यामधून कोणकोणते गावं जाणार आहे ते स्क्रीनवर दाखवून देईल मित्रांनो। धन्यवाद। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा।